गुड मॉर्निंग. आम्ही आलेलो आहोत आता वाल्युरे गावामध्ये. कोकणकडा हरिश्चंद्रगडचे बॅक साईड आहे आमच्याकडे पाठीमागे बरोबर. नळीची वाट यातून आम्ही चढणार आहे. आमच्याबरोबर मागच्या प्रमाणेच रोहन, राजू आणि दादा हे नवीन सवंगडी आमच्याबरोबर आहे. आमच्याबरोबर आता आमचे गाईड आहे मनोज दादा आणि यांच्या साथीने आम्ही आता गड चढणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आता आपण आलेले नळीच्या वाटेला. हा पूर्ण नदीचा मार्ग आहे, ओढ्याचा मार्ग आहे आणि याच रस्त्याने आपण आता वरती जाणार आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आलेलो आहे. दोन वाटा आहे, एक माकड नळीची आणि ही नळीची वाट. डावीकडून आपण आता या वाटेने जाणार, नळीच्या वाटेने. आमचे मनोज दादा अशा प्रकारे आमचे मनोज दादा घेऊन चाललेत आम्हाला सुखरूप. आतापर्यंत 1 तास झालेला आहे आम्हाला. हे आमचे कमांडो आहेत. अरे 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 काय वाट आहे बाबा 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 बाबा. कसं चालायचं आणि कसं जायचं थरारक एकदम. बाबा बाबा हा आता आम्हाला कमीत कमी 1-1.25 तास झालेला आहे चालून. आपण बघू शकता ते पूर्ण डोंगराची, पूर्ण दगडाची वाट आहे. रस्ता असा काही पर्टिक्युलर नाहीये. अजून आम्हाला त्या साईडला जायचं वरती. आमच्या मागे आहे ती माकडनाळ आहे आणि पुढे जाते नळीची वाट. अजून हे इथे कॉर्नरवरून आतमध्ये जायचं चढत. या पूर्ण ट्रॅकला फक्त आम्हीच आहेत, 4 जण आणि आमचा गाईड. बाकी कोण नाहीये. सकाळी 6:15ला चालू केलेलं आम्ही. मग अजून ऊन नाही आलंय, थंड आहे क्लायमेट. हा टेक्निकल ट्रॅक असल्यामुळे गाईडची गरज आहे, रोपची पुढे गरज लागते. त्याचा हा ट्रॅक आम्ही आधी केला होता, पण हरिश्चंद्रगडनी चढून आले होते आम्ही आणि कोकणकड्याला. आता आम्ही खालून सुरुवात करतोय नळीच्या वाटेतून. हा ॲडव्हेंचरस ट्रॅक आहे, जास्त कोणी येत नाही या ट्रॅकला. तुम्ही बघत असाल ही पूर्ण दगडाची वाट आहे. इथून पावसामध्ये पाण्याचा वॉटरफ्लो होत होतो, जो वरून कोकणकड्यावरून निघत असतो. कितने आदमी थे. तर आता आम्ही थोडा ब्रेक घेतलेला आहे, पाणी ब्रेक. इथून ब्रेक घेऊन मग पुढे थोडंच आहे वरती, तिकडे आम्ही चढाई करणार आहोत. आता सुरू केला पुन्हा ब्रेक घेऊन. टोटल 25 वाटा आहेत हरिश्चंद्रगडाला पोचण्यासाठी, हे आम्हाला दादानी सांगितलेत. त्यातले हे 2 आहेत. ही एक नळीची वाट आणि ही मागे आहे ती माकडनाळ. आणि अजून बरेच आहेत. आज तरी करूया, मग बाकी बघू. कुठून? अरे हा ते रॅपलर ना मोठे. अच्छा, इथून पडलेले ते या दारेवरून. कसे क्लाइम्बिंग नॉर्मल काय सेफ्टी विदाउट सेफ्टी. तर माझ्या उजव्या हाताला आपलं जसं कोकणकडा, माझ्या बरोबर पाठीमागे रोहिदास कडा आहे.
त्यानंतर बरोबर ही शेंडी दिसते आणि हा हरिश्चंद्रगड, त्याचा हा कोकणकडा आहे, सुप्रसिद्ध कोकणकडा. आणि ही समोरची माकड नाळ आहे आणि ही भवानी नाळ, धार, भवानी धार ही समोरची. एक नंबर व्ह्यू. आता आपण खरोखर नळीच्या वाटेवर आलेलो आहे. इथून खरोखर कसोटी लागते आहे. आतापर्यंतचा तो एक म्हणजे बघावं तर ट्रेलर आहे, पण पिक्चर अभी बाकी आहे. तर आता आम्ही या स्पॉटला आलेलो आहे. थोडा ब्रेक घेऊन आम्ही पुढची वाट चढणार आहे. आता सुरुवात केली मेन चढाई. आता इकडे पॅच आलाय, तिकडे रोपची गरज लागेल. आता आमचे मनोज आता रोप लावतात चढण्यासाठी. खूप टफ चढ खालून. हे आमचे कमांडो बसलेत. आणि आमचे राजू भाई येत आहेत वरती. सरळ सरळ पाय दगड पकडूच नको, रशीलाच पकड. हाँ, रस्सी पीछे बॉडी रे. हाँ, दादा जैसा है वैसा. हाँ. कमांडो तयार होत आहेत वरती जायला. ती पकडायला. तुम्ही बघत असाल हा पूर्ण कातळ आहे दगड. आणि डेप बघा केवढी आहे. सुरुवात आम्ही त्या साईडून केली होती. हा पूर्ण रस्ता, ही पूर्ण नळीची वाट आहे. आतून 2 पॅच लागले रोपसाठी, अजून 2 बाकी आहेत. आणि हा रस्ता. अरे पोटाला नाही बांधायची. हा 3रा पॅच आहे. अशा प्रकारे आमचे 3 पॅच झालेले आहेत रोपचे टेक्निकल. आता इथून 1 तास बाकी आहे. बऱ्यापैकी आम्ही कव्हर केलं फास्टमध्ये. 11:15 झालेले आहेत. आता इथून 1 तास बाकी आहे. हे आमची माणसं चाललेत वरती. तर मित्रांनो, आपण आता आलेले आहे नळीच्या वाट संपून वरती टॉपला. टेक्निकल आहे गोष्ट, पण खूप छान आहे. मजा आली. दमवणारी वाटे, पण आमच्या सगळ्या टीमने जोश के साथ पूर्ण केलेली आहे ती. आणि दादाचं भरपूर थँक्यू. दादानी मस्त चढवलं, मस्त प्रकारे चढवलंय. त्यांचा नंबर नक्की देणार मी व्हिडिओमध्ये. आता पुढून या साईडने जातो कुठं सरळ रस्त्याने आता चढणारे. अजून 1 तास आहे आम्हाला वरती चढायला. 1.5 तास.
चला टॉपवर भेटू. दादा काय बोलणार? काय नाही, एन्जॉय करतोय मी मस्तपैकी. झकास. एक नवीन सफर इथे संपूर्ण झालेला आहे. नळीची वाट हा. आता पुढचा प्रवास 1-1.5 तासामध्ये आम्ही कोकणकडा पूर्ण करणार आहेत. त्यासाठी आम्ही सर्वांचे हार्दिक स्वागत. चढणे काय तर चढणे काय. इकडे इकडे नळीची वाट कंप्लीट करून खासामध्ये पॅच लागतो. हरिश्चंद्रगडला कोकणकडा जो आहे तिथे जाण्यासाठी हा पॅच पण आता आम्ही हरिश्चंद्रगड वरती आलेलो आहे. हा कोकणकडा आहे. तुम्हाला एक झलक दाखवतो आम्ही कुठून स्टार्ट केलं होतं ते. खूप सुंदर अनुभव आहे. लोकांनी नक्कीच यावे, पण गाईड घेऊन या. टेक्निकल आहे हा पॅच, तर सेफ्टी पण इम्पॉर्टंट आहे. खूप छान आहे, एन्जॉय. ते घर दिसतं तिथून सुरुवात केली होती आम्ही, आणि ती एक कॉर्नर पकडून इथे नळीच्या वाटेत आले आणि ह्याच्यातून चढून मग वरती कोकणकडा. अशा प्रकारे आमचा कोकणकडा हा पूर्ण झालेला आहे. आम्हाला 5 तास लागलेले आहेत. 5 तास है ना दादा? 5 तास लागले ना? 5 तास लागलेले आहेत आम्हाला, आणि व्यवस्थित आलेले आहेत. आमच्या गाईडनी मस्तपैकी चढवलेला आहे. माझ्या मागे आहे कोकणकडा. दादा कसा आहे ट्रॅक? एकदम बढिया. या तुम्ही सर्वांनी या तुम्ही. एकदम चॅलेंजिंग आणि एकदम मस्त वाटतं. एकदम जे बोलतात AMK टफ आहे महाराष्ट्रातला ट्रॅक, त्यांनी हा नळीची वाट करवून दाखवा. मग त्यांना समजेल की AMK आणि नळीच्या वाटेमध्ये किती फरक आहे. AMK त्याच्या जागी आहे टफमध्ये, पण नळीची वाट त्याच्याहून थोडी टफच आहे. कारण इथे पूर्ण दगड आहे आणि धबधब्याच्या वाटेतून आपल्याला चालून यावं लागते. पूर्ण दगडाचा पॅच आहे. रोपवे आहेत 3 वेळा. 3 पॅच आहेत जिथे रोप लागतात. गाईड शिवाय ते जमणारच नाही. खूप चॅलेंजिंग आहे, मस्त आहे. आता आम्ही इथे एका घरामध्ये जेवणार आहेत आणि मग रिटर्न जर्नी स्टार्ट. तर मित्रांनो, आता आपण कोकणकडा केलेला आहे आणि मजबूत भूक लागलेली आहे. तर आता इकडे जेवणाचा आस्वाद घेतो आम्ही. पिठलंय, भाकरी, कांदा, ठेचा, मस्तपैकी बेत आहे. त्यानंतर आता आम्ही जेवण झाल्यानंतर हरिश्चंद्रगडावरील शिवमंदिर आहे, तिथे आम्ही दर्शन करणार आहे. तिकडे काय तिकडे